त्याचा वेलू गेला गगनावरी. मोगरा फुलला मोगरा फुलला मोगरा फुलला मोगरा फुलला मोगरा फुलेला मोगरा फुलेला मोगरा फुलला मोगरा फुलला फुल बिचकाची बारू कलियाला फुल बिचकाची बारू कलियाला फुल बिचकाची बारू कलियाला फुल बिचकाची बारू कलियाला मोगरा फुलला 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 हा मोगरा फुलला 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 मोगरा फुलला. हा मोगरा फुलला असेल तर ते जगन्नाथ बाबांचा आशीर्वाद अधिष्ठान मजबूत आहे हे मान्य करायला पाहिजे. नम्रपणे मागून करतो त्यांच्याकडे जे असलेले नामस्मरणाची म्हणा ध्यानाची म्हणा असलेली एक साधना ती स्वरूपात दिसते ना आणि त्याचं हे वैभव आहे. म्हणून साधू थोर जाना साधू थोर जाना साधू थोर जाना कलियुगी साधू थोर आहे हे वैभव स्वरात दिसतंय प्रत्येकाच्या मनात हृदयात भरलंय की वरसगावचा म्हणजे पंचक्रोशीमध्ये नृमाप्रभू ना तुम्हाला वाटत असेल की वरसगावचा सप्ताह कधी सौदर्ग सप्ताह कधी आहे कधी कधी असं वाटतं सर्वांना प्रत्येकानं वाटतं प्रत्येकाच्या हृदयामध्ये भरले आणि देणेकरी वाढलेत. आणि आम्ही पण तुमचा हरिपाठाचे मंडळ आहेत आपले टाल बरोबर आहेत का नाही पक्वास बरोबर आहेत का नाही हे आज तर काय तयारी झाली का नाही अशी प्रत्येकाची आवड निर्माण झाली. आणि इकडे तर साड्यांच्या साड्या प्रत्येक वेळेला 8 दिवस साड्या 8 दिवस साड्या असा विषय त्यांचा असतो प्रत्येक दिवशीला 8 म्हणजे प्रत्येकाला ही आवड आहे हा सणच वाटतो. तर कशामुळे झाला ते ह्या लांज्यावरनं आपले बाबा आले आज 7 दिवशी राहतात आणि 33वा वर्ष आज इथपर्यंत करतात हा त्यागाचा प्रतीक आहे. विठ्ठल विठ्ठल विठला 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 आणि त्याच्यामध्ये ग्रामस्थांचा चांगला सहकार्य असतं. प्रत्येक देणेकरी वाढलेले आहेत खरं म्हणजे आजच्या घडीला बघायला गेलं तर निवृत्ती महाराज देशमुख तुम्हाला खरं सांगतो निवृत्ती महाराज देशमुख 3-4 वर्षे आमचे चंद्रकांत सानप माजी सरपंच जातात आम्हाला सेवा द्या आम्हाला सेवा 3 वर्षे जातात तरी भेटत नव्हती. पण अशा एकमेकाच्या संगतीने ओळखीने तिथपर्यंत पोचले. परत या वर्षामध्ये 1 नाही 2 नाही 4 वेळा गेले ते. एक फेरी किती वेळा जात असेल ते विचार करा बरोबर ना तुम्हाला एक फेरी किती वेळा आणि बाकीचे नंतर ते असेल ते वेगळंच. आणि हे सगळं व्याप करत असताना त्या माणसाने त्यागाची भूमी केली. धन्य त्याची माता धन्य त्याचा पिता त्याची माता त्याचा पिता त्याची माता त्याचा पिता त्याची माता त्याचा पिता आठविला दाता त्रैलोक्याचा आठविला दाता त्रैलोक्याचा साठविला दाता त्रैलोक्याचा आपुल्या हिता जो अशी जागता धन्य माता पिता तयाच्या तो उलटा झाला प्रमाण. हा पण बरोबर आहे बाबा तुम्ही तुमचं बरोबर असले म्हणून बरोबर आहे. रवी बाबा तिकडून बोलले म्हणून मी बोलतो असं बोललो. धन्य त्याची माता धन्य त्याचा पिता ह्याचा अर्थ आपण एखादे 10 रुपये जास्त गेले तर आपण लगेच म्हणायला लागतो. असे सात्विक लोक जन्माला येण्यासाठी ते धन्य त्याची माता धन्यचा पिता दान देणारा वेगळा श्रेष्ठ असतो. आणि एवढं लाखो रुपये घालवायचे म्हटल्यानंतर तेवढं त्याग करणं सगळ्यांना शोभत नाही ना म्हणजे होत नाही त्याच्यातनं. म्हणून त्याची धन्य त्याची माता धन्य त्याचा पिता असे त्याग करण्यासाठी तुम्ही आज सर्वांनी त्यासाठी टाळ्या वाजवा. बरे अनेक आहेत त्यांचेच नाही काय आज मंडपवाले देणारे
हे शूटिंगवाले देणारे, पंक्तीवाले देणारे, ह्यांचे सर्वांचे अनेकांचा हा विषय आहे. सर्व दान देण्यामध्ये सर्वांचा सहकार्य, सर्वांचा वाटा आहे. ते नाकारता नाही. ह्याच्यामुळं हे, कारण सगळ्यांचा खेळ करता येतो, पैशाचा खेळ करता येत नाही ना, बरोबर ना. त्यामुळे हे दान देणंसुद्धा त्यांच्या हातातून सुटणं हे मोठं सामर्थ्य आहे. विठ्ठल विठ्ठल विठला 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 विठला. आणि हे युगात घडलंय म्हणजे संत संजनी गडे दुकान, संत सज्जनी मांडले दुकान. हे दया पाहिजे ते आहे रे, जे जया पाहिजे ते हाये रे. मुक्ती मुक्ती फुकासाठी, मुक्ती मुक्ती फुकासाठी. कोणी तयाकडन पाय रे, कोणी तयाकडन पाय रे. तयाकडन पाय रे, तयाकडन पाय रे. नाचत जाऊ त्याच्या गावारे गेल्या सुख देईल विसावारे. नाचत जाऊ त्याच्या गावारे गेल्या सुख देईल विसावारे. हे नाचत जाऊ त्याच्या गावारे गेल्या सुख देईल विसावारे. नाचत जाऊ त्याच्या गावारे गेल्या सुख देईल विसावारे. संतांनी काय, संत सज्जनी मांडिले दुकान, जे जया पाहिजे ते हाये रे. भुक्ती मुक्ती फुकाच साठी, कोणी तयाकडन पाय रे. नाचत जाऊ त्याच्या गावारे केलिया सुख देईल विसावारे. संत सज्जनांनी डाव खेळ मांडला आहे. तुका एका जनाधानी मांडिले दुकान, देतो मौलाविन सर्व वस्तू. हे संत अवतार येतात ते कशाला, जगाच्या कल्याणा. संतांच्या विभूती आम्ही वैकुंठवासी, आम्ही या वैकुंठवासी, आम्ही वैकुंठवासी, आम्ही वैकुंठवासी. आलो याच कारणाचे, आलो याच कारणाचे, आलो याच कारणाचे, आलो याच कारणाचे. बोलिले रुची, बोलिले रुची, बोलिले रुची, बोलिले रुची. भावे वर्ताया, भावे वरताया, भावे वरताया, साच भावे वर्ताया. साधू संतांची मार्ग राणी भरले जग, उचितात भाग, निज मुरला तो देव. दारू दत्ताचे माहेर, भाग राणी भरले जग, उचितात भाग, निज मुरला तो देव. आम्ही वैकुंठवासी, आलो याची कारणाची. बोलिले देनुची, सात भावे वरताया. आम्ही वैकुंठवासी, आलो याच कारणाची. बोलिले देनुची, सात भावे वरताया. आम्ही वैकुंठवासी आलो याच कारणाशी, बोलिले जे रुची सात भावे वरचाया. मी सत्य आहे ते वचण्यासाठी आम्ही इथं आलेलो. अवतार तुम्हा धराया कारण, उद्धारया जन जड जड जीवा. वाढावया सुख भक्ती भाव धर्म कुलाचार नाम. संत लोक इथं आले कशासाठी, जगाच्या कल्याणा. संतांच्या युवती, संत मागिल्या जन्मा मुक्त झालो असे म्हणतात. मागिलिया जन्म मुक्त झालो, मागिलिया जन्म मुक्त झालो, मागिलिया जन्मा मुक्त झाले, मागिलिया जन्मा मुक्त झाले. ज्ञानदेवाची ती हरी पाटणे मान, देवाची हरी पाटीने मान, ज्ञानदेवाची ती हरी पाटणे मान. देवाची
ज्ञानेश्वर महाराज म्हणतात, आम्ही मागील जन्ममुक्त झालेलो, पण तुम्हाला वाढावया सुख भक्तिभाव धर्म कुलाचार नाम, याच्यासाठी बुडते हे जन न देखावे डोला, येतो कलवला म्हणून या विठ्ठल विठ्ठल या मृत्यू लोकामध्ये आनंद आहे. देव आणि भक्त ह्यांचा तो आनंद आहे. सेवितो हा रस वाटितो आणि सेवितो हा रस वाटितो आणि अरे हो नकारान भरी अरे हो आम्ही मुक्त झालो, पण आता इथं येऊन तो हरिभजनात नांदतो, त्याच्यामध्ये ते सेवितो हा रस वाटितो आणि घ्यारे होऊ नका रान म्हणे दुका म्हणे मांडिले विठ्ठल 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 तुका म्हणे आम्ही खातो आनंदाचे लाडू घ्या तुम्ही. आम्ही आनंदाचे लाडू घेता, त्याबरोबर तुम्ही पण घ्या. सर्वांना देतात अधिकार तैसा दावीला मार्ग, चालताय मग कल येते, असं तुकाराम महाराजांचा आहे. जसं जसं अधिकार आहे तसं तसं संतांनी आपल्याला ठेवा दिलेला आहे. अधिकार तैसा दहावीला मार्ग, चालताय मग कल येतोय. जालूनही नाव पावलोनी पार, मागील आधार बहुतांचा. तुका म्हणे रोग वैद्याचे अंगी, नाही करी जगी उपकार. अधिकार जसा पाहून तसा तसा संतांनी आपल्याला ग्रंथ स्वरूपात दिली, म्हणजे भक्तिमय मार्ग सांगितला. काहींना अमृत अनुभव दिला, जे ज्ञानी आहेत, शास्त्रगुण करणार आहेत, त्यांना अमृत अनुभव दिला. योगी आहेत त्यांना चांगदेव 65 दिली. जे साधक आहेत त्यांना ज्ञानेश्वरी दिली. आणि सर्वसामान्य माणसांना करण्यासाठी हरिपाठ दिला. विठ्ठल 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 पण नित्यनेम नामी ते प्राणी दुर्लभ, लक्ष्मी वल्लभ तया. जर नित्यनेमाने हरिपाठ आपण करत नाही, फक्त ह्याचा फरक काय, जन्म मृत्यूने सोडण्यासाठी हा जरी एवढं हे असलं तरी कुठला म्हणजे हरी हरी तुम्ही म्हणणारा सकल तेने माया झालं तुटतील. बरं, हरी हरी म्हटलात तरी तुम्ही ह्या माया जालात ना तुटला जाईल. म्हणजे आता इथे ह्या सप्त्यामध्ये पंगती देणारा सुद्धा तेवढाच पुण्यवान आहे आणि ते झाडू मारणारा सुद्धा पुण्यवान आहे. बरोबर ना. तुम्ही संस्कृत बोललात किंवा तपश्चर्या केली, काय केली तरी तो पुण्य तोच. आपल्या ह्या जन्म मृत्यूच्या फेऱ्यातून चुकण्यासाठी केलेली ही साधनं आहेत. विठ्ठल विठ्ठल जसं जसं कृतयुग, त्रेतायुग, द्वापारयुग, कलियुग या युगाप्रमाणे आपल्याला वर्षाची साधना हजारो वर्षे लाखो वर्ष जगण्याची हे होती. त्यावेळेला देव पण लांब होता. बरोबर ना. लाख वर्ष ज्यावेळेला आयुष्य होता त्यावेळेला देव म्हणजे त्याची हजारो वर्ष तपश्चर्या करायला लागायची. बरोबर ना. जसं जसं एक एक झिरो कमी केला. आता किती आपलं आयुष्य आहे, अल्प आयुष्य मानव देह, अल्प आयुष्य मानव देह, गणिले ते अर्धरात्र काय, गणिले ते अर्धरात्र काय, मध्ये बालत्व पीडा रोग क्षय, मध्ये बालत्व पीडा रोग क्षय, काय भजनाची उरले ते पाये गाय, भजनाचे उरले ते पाये गाय, भजनाचे उरले ते पाये गाय, भजनाची उरले ते पाये गा. राम राम स्मरामी, राम राम स्मरामी, राम राम स्मरामी, राम राम स्मरामी. अधिकार तैसा दावीला मार्ग. प्रत्येकाची बुद्धी बघून कलियुगामध्ये सांगितलं 100 वर्षाचं आयुष्य, अल्प आयुष्य मानव देह. पण अल्प आयुष्यामध्ये साधना कमी करून सुद्धा आपल्याला परमात्म प्राप्ती
करू शकतो म्हणून अधिकार तैसा दावीला मग कधी चालेल चालताय मग कलो येते त्या वाटेने चालल्यानंतर संतांच्या संगती मनोमार्ग गती अकलावा श्रीपती हा अधिकार त्यावेळी दिला बरोबर ना. म्हणजे रामकृष्ण हरी विठ्ठल केशव मंत्र हा जपावा सर्व काल शपथ घेऊन सांगतात या विन अनिक अस्तापै साधन वाहताशे आने तुका म्हणे सोपे हाये सर्वाहुनी शहाणा तो धनी घेतो तो. आता इथं शहाणा कुणाला म्हणायचं वयाने आहे त्याला शहाणा बिल्डिंग बांधला म्हणून शहाणा तो शहाणा नव्हे जो परमार्थाच्या ठिकाणी नम्र होऊन ह्याच्यामुळे उद्धार होणार हे त्याला कळलं तो शहाणा म्हणायचा. विठ्ठल विठ्ठल तुका म्हणे रोग वैद्याच्या अंगी नाही करी जगी उपकार असा एक या आहे. उपकार करण्यासाठी तशी साधना पण करायला पाहिजे. आपण एखाद्याला हात ठेवला वाल्या कोल्यानं एकदाच नारायणाची भेट झाली एकदाच झाली उलटा बोलता सुद्धा त्यांच्याकडनं कृपा झाली ते वैद्य खरे होते. विठ्ठल विठ्ठल ह्या लोकांनी आपल्याला काय ठेवा दिला. तुका म्हणे नाही विश्वास म्हणे पहावे पुराणी पुराणांना विचारा. त्यांनी सांगितलं आहे ब्राह्मण क्षत्रिय वैश्य शूद्र चांडाले अधिकारी नारी नर आदी करून वेशाई हा अधिकार संतांनी दिला. विठ्ठल विठ्ठल ब्राह्मणांनाच काय नामचिंतन करण्याचा अधिकार नाही असं का नाही. ब्राह्मण क्षत्रिय वैश्य शूद्र चांडाले अधिकारी नारी नर आदी करून वेशा हा वेशाला सुद्धा हरिभजन करण्याचा अधिकार सगळा कुणाला दिलाय वेशाला दिला. या रे लहान थोर याती भलती नारी हा करावा विचार नलगे चिंता गोडाची. या रे लहान थोर याती भलती नारी नार करावा विचार नलगे चिंता गोडाची. सर्वांना अधिकार दिला. या रे लहान थोर याती भलती नारी नर करावा विचार चिंता न लगे कोणाची. चिंता तुम्हाला करायची गरजच नाही. ह्याच्यात येऊन तुम्ही धुंद व्हा आणि आपल्या जीवनमुक्तीचा सहाय्य आहे. आलो ह्या शरीरूपी गावाला पाये पा शरीराच्या गावा जया लागी आल्या पांडवा कायार्था गवा सांडोनिया. आपण आलो कशाला आणि जायचंय कुठे ह्याचा प्रश्न स्वतः आपली आपण करा सोडवन संसार बंधन तोडा वेगी. आपण ह्या संसाराला हे काय होतंय विषय विषयाचा पडी पाडू गोड परमार्थ लागे कडू कडू विषयी तू गोडू जीवाशी झाला. आपल्याला विषयाची गोड लागल्यामुळे परमार्थ हा कडू लागतो. विठ्ठल विठ्ठल आणि ते संत जगाच्या कल्याणा संतांच्या युवती देह कष्टविती परोपकारी असे संत ह्या आपल्यासाठी अवतरण झाले. अभंगाच्या पहिल्या चरणात म्हणतो तेची संत 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 तेची संत
तेची संत जानता है तो विठ्ठले जानता है तो विठ्ठले जानता है तो विठ्ठले निलोबाराय म्हणतात तेची संत ज्यांचा हेत विठ्ठले. जे संत त्यांना बोलायचा विठ्ठला वाचून काही बोलत आहे. विठ्ठल आमोचे जीवन विठ्ठल